नमस्कार शिक्षक मित्रांनो, मत्ता व दायित्व विवरणपत्र कसे भरावे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओतून बघणार आहोत। जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला टच केल्याशिवाय राहू नका। सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार मत्ता व दायित्व याचे विवरणपत्र आपल्याला सर्वांना भरून द्यायचे आहे। आजच्या या व्हिडिओमधून मत्ता व दायित्व याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल। मत्ता व दायित्व म्हणजे काय? मत्ता म्हणजे आपली संपत्ती, दायित्व म्हणजे आपले कर्ज। अचल संपत्ती काय आहे? घर, बंगला, सदनिका, जमीन, दुकान, मॉलमधील गाडे, कॉम्प्लेक्स इत्यादी। तर चल संपत्ती आहे नगदी पैसे, सर्व बँक खाते शिल्लक, सोने चांदी, जवाहर, मौल्यवान रत्ने, वाहने, जीपीएफ, एफडी, आरडी, एलआयसी, एनपीएस, कर्ज रोखे, शेअर, बचत पत्रे, सामाजिक सुरक्षा प्रमाणपत्रे, पोस्ट बचती इत्यादी। मोटरसायकल, फ्रीज, एसी, टीव्ही यात ज्याची किंमत मूळ वेतनापेक्षा जास्त आहे अशा इतर वस्तू। मत्ता व दायित्व प्रपत्र का भरून द्यायचे? बेहिशोबी मालमत्ता, बेकायदेशीर बेनामी व्यवहार, संपादन या शासकीय कर्मचारी गुंतू नये, त्यावर आवश्यक बंधन येऊ नये, विनाकारण साठवणूक होऊ नये म्हणून प्रपत्र भरून द्यावे लागेल। प्रपत्र कधी भरावे? प्रथम नियुक्ती वेळी 3 महिन्याच्या कालावधीत आणि नंतर दरवर्षी 31 मार्च अखेरचा संदर्भ घेऊन 31 मे पर्यंत विभाग प्रमुखाकडे द्यायचे आहे। मत्ता व दायित्व प्रपत्र भरायचे फायदे। शासनातील सर्व टप्प्यातील पदोन्नती, आश्वासन योजनेअंतर्गतच्या पदोन्नती, प्रतिनियुक्ती, विदेश दौरे यासाठी पूर्वअट म्हणून विहित करण्यात आलेली आहे, त्यामुळे बंधनकारक आहे। प्रपत्र सादर न केल्यास गैरवर्तणूक मानण्यात येऊन महाराष्ट्र नागरी सेवा 1979 मधील तरतुदी शिस्तभंग कारवाई होण्यात। आता आपण बघूया प्रपत्र अचल संपत्तीचं। कॉलम नंबर 2 मध्ये मालमत्तेचा पत्ता लिहायचा आहे आपल्याला। कॉलम नंबर 3 मध्ये आपली मालमत्ता घर आहे की जमीन आहे तो प्रकार लिहायचा आहे। जे असेल तेवढे सर्व लिहायचं आहे आपल्याला। त्यानंतर कॉलम नंबर 4 मध्ये आपण ती मालमत्ता खरेदी केलेली आहे तर किंमत आणि खरेदीचं वर्ष लिहायचं आहे। कॉलम नंबर 5 मध्ये त्या मालमत्तेची, त्या घराची, जमिनीची सध्याची किंमत काय आहे ते लिहायचं आहे। त्यानंतर कॉलम नंबर 6 मध्ये ते घर, ती जमीन किंवा ती मालमत्ता कुणाच्या नावावर आहे त्या ठिकाणी ते लिहायचं आहे। आपल्या स्वतःच्या नावावर नसेल तर पत्नीचं नाव किंवा मुलाचं नाव लिहून त्यांचं नातं लिहायचं आहे आपल्याला। त्यानंतर कॉलम नंबर 7 मध्ये ती मालमत्ता आपण खरेदी केलेली असेल तर खरेदी लिहायचं आहे। वडिलोपार्जित मिळालेली असेल तर वडिलोपार्जित मिळालेली लिहायचं आहे। आणि जर ती वस्तू मालमत्ता आपण बक्षीसपत्राने मिळवली असेल तर बक्षीसपत्र लिहायचं आहे। कॉलम नंबर 8 मध्ये आपल्या घराचे, जमिनीचे आपल्याला उत्पन्न येत असेल, उदाहरणार्थ आपण ते घर भाड्याने दिलं असेल, जमीन भाड्याने दिली असेल तर त्याचं वार्षिक उत्पन्न आपण या ठिकाणी लिहायचं आहे। आणि जर उत्पन्न कोणतंही नसेल तर आपल्याला निरंक लिहायचं आहे। अशा प्रकारे हा प्रपत्र आपल्याला पूर्ण करायचा आहे। आता बघणार आहोत प्रपत्र क्रमांक 2 चल मालमत्तेचे विवरण। यामध्ये अधिकाऱ्याचे नाव, पदनाम, सध्याचे मूळ वेतन आणि संवर्गमध्ये अ, ब, क कोणत्या श्रेणीतील कर्मचारी अधिकारी आहे ती श्रेणी लिहायची आहे आपल्याला। त्यानंतर अनुक्रमांक आणि मालमत्तेचं नाव विवरण क्रमांक 2 मध्ये लिहायचं आहे, कॉलम नंबर 2 मध्ये। त्यामध्ये आपल्याला आपल्याकडे असलेली वस्तू जशी उदाहरणार्थ सोनं आहे, चांदी आहे, त्यानंतर जीपीएफ असेल, एफडी असेल, आरडी असेल किंवा एलआयसी असेल, वाहनं असेल आपल्याकडे 4 चाकी किंवा एखादं आपण शेअर घेतलं असेल, बचतपत्र असेल, यांची नावे लिहायची आहेत कॉलम नंबर 2 मध्ये। आणि नंबर 3 मध्ये आपल्याला सदर वस्तू कुठून आणलेली आहे, सोनं असेल तर दुकानाचं नाव, त्यानंतर आपण एफडी काढली असेल तर बँकेतील आहे की पोस्टातील आहे, जीपीएफ असेल तर आपल्या जिल्हा परिषदेचं किंवा आपल्या शासकीय कार्यालयाचं नाव लिहायचं आहे आपल्याला। त्यानंतर आपण एलआयसी काढली असेल तर एलआयसी कोणत्या कंपनीची आहे त्याचं नाव लिहायचं आहे। बचतपत्रे घेतलं असेल तर त्यांची नावं आपल्याला लिहायचं आहे। पोस्टाची आरडी असेल तर पोस्ट लिहायचं आहे। वाहन घेतलं असेल तर वाहन कोणत्या कंपनीचं आहे त्याचं नाव लिहायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे पूर्ण माहिती आपल्याला कॉलम नंबर 3 मध्ये भरायची आहे।
त्यानंतर कॉलम नंबर 4मध्ये आपल्याला त्या वस्तूची किंमत लिहायची आहे. आपण ती वस्तू कितीला खरेदी केलेली होती त्याची किंमत आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. GPFच्या ह्याच्यामध्ये आपल्याला आत्ताच्या 31 मार्चपर्यंत GPFमध्ये जमा असलेली रक्कम लिहायची आहे. RDमध्ये सुद्धा जमा असलेली रक्कम लिहायची आहे. LIC काढलेली आहे तर LIC किती लाखाची काढलेली आहे, 2 लाख, 5 लाख, 20 लाख, ती रक्कम आपल्याला लिहायची आहे. RD असेल तर आपली RD कितीची आहे, किती रुपये जमा होतील त्याची माहिती लिहायची आहे. आपल्याकडे रोकड असेल, नगदी पैसे असेल तर नगदी पैसे 31 मार्चच्या दिवशी किती होते ते आपल्याला लिहायचं आहे. यानंतर शेअर घेतलं असेल तर किती रुपयाची, कोणत्या कंपनीचे शेअर घेतलेलं आहे याची माहिती आपल्याला लिहायची आहे. अशा प्रकारे आपल्याला आपण जे काही अचल संपत्तीमध्ये आपल्याकडे असेल संपत्ती, चल संपत्तीमध्ये ती संपत्तीची नाव, त्या संपत्तीची नावं लिहायची आहे. उदाहरणार्थ वाहन असेल तर आपल्याला वाहनाचं कंपनी लिहायची आहे, त्याची किंमत काय होती ती लिहायची आहे आपल्याला. अशा प्रकारे संपूर्ण तपशील आपल्याला यामध्ये लिहायची आहे. त्यानंतर कॉलम नंबर 4मध्ये ती वस्तू, ते वाहन, ती RD कुणाच्या नावावर आहे. आपल्या नावावर असेल तर स्वतःच्या नावावर, मुलाच्या नावावर घेतलं असेल तर मुलाचं नाव, वाहन जर आपल्या पत्नीच्या नावावर असेल तर पत्नीचं नाव, याप्रमाणे आपल्याला तिथे नाव आणि त्यांचं नातं आपल्याला नमूद करायचं आहे. अशा प्रकारे चल संपत्तीची माहिती विवरणपत्र पूर्ण भरायची आहे. त्याचं मार्गदर्शन पुन्हा अजून जर आपल्याला कन्सेप्ट दूर होत नसेल तर प्रपत्राच्या खालीसुद्धा आपल्याला त्याचं डिटेल दिलेलं आहे, स्पष्टीकरण दिलेलं आहे, ते सुद्धा आपण वाचून माहिती भरू शकतो. आपण प्रपत्र क्रमांक 3 पाहू. दायित्वाचे विवरण. दायित्व अर्थात कर्ज. आपण जर काही कारणास्तव कर्ज घेतलेलं असेल, आपल्यावर कर्ज असेल तर त्याची माहिती यामध्ये द्यायची आहे. कॉलम क्रमांक 2मध्ये लिहायचं आहे आपण किती कर्ज घेतलं ते, जितक्या ठिकाणाहून कर्ज घेतलं असेल त्या सर्व रक्कम तिथे लिहायचं आहे. आणि ती रक्कम कुणाकडून कर्जाने घेतली, बँकेतून घेतलं, पोस्टातून घेतलं, पतसंस्थेतून घेतलं, त्यांचं नाव लिहायचं आहे. कधी घेतलं त्याची दिनांक आपण क्रमांक 4मध्ये लिहायचं आहे. त्यानंतर ते कर्ज कशासाठी घेतलेलं आहे, गृहकर्ज आहे, वाहन कर्ज आहे, जमीन खरेदी कर्ज आहे, कशासाठी घेतलं ते क्रमांक 5मध्ये लिहायचं आहे. आणि अशा प्रकारे कर्जाची माहिती पूर्ण करून चल अचल संपत्ती आणि दायित्व विवरण पूर्ण भरून आपण आपल्या विभाग प्रमुखाकडे द्यायचं आहे. दायित्व याबाबतचे 3ही विवरणपत्र विस्तृत माहिती समजावून देण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून झालेला आहे. आपल्याला संपूर्ण माहिती सोप्या पद्धतीने समजली असेल अशी आशा करतो. बघून माहिती समजून घेतल्याबद्दल आपलं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद.